गेल्या एपिसोडमध्ये आपण शुक्राबद्दलची माहिती घेतली. शुक्र हा शुभग्रह आहे, सगळ्यांचा आवडता ग्रह आहे, लाडका ग्रह आहे. मग एक सगळ्यांचा नावडता ग्रह जो आहे, ज्या ग्रहाला उगीच आपण घाबरतो, भीती वाटते आपल्याला, त्या ग्रहाबद्दल मी थोडं सांगणार आहे. पण मी ज्या ग्रहाबद्दल सांगणार आहे त्या ग्रहावर माझं खूप प्रेम आहे. तो ग्रह फार चांगला आहे खरं, पण लोक त्या ग्रहाला काय घाबरतात हेच मला समजत नाही. या ग्रहाचं नाव आहे शनी. शनी हा जो ग्रह आहे हा नवग्रहातला अत्यंत दुष्ट ग्रह मानला जातो आहे. मूळ कुंडलीमध्ये मूळ शनीचं वर्णन केलेलं आहे. शनी हा रंगाने काळा आहे, शनी हा म्हातारा आहे, शनी हा वयस्कर आहे, शनी अंधार आहे. रवीकडे प्रकाश दिला आहे, शनीकडे अंधार दिलेला आहे. त्यामुळे ॲटोमॅटिकली त्या शनीबद्दलची मानसिक जी आपली तयारी झालेली आहे पाहण्याची, ही तयारीच बरोबर नाही आहे. शनीला आपण नेहमी समजतो की शनी हा त्रास देणारा ग्रह आहे. आपल्या साडेसातीमध्ये शनी माझ्या राशीत आला पाहिजे असं मला भीती वाटायला लागते. हा शनीची एक प्रकारची जी भीती आहे ती भीती आपण काढून टाकली पाहिजे. आपण रस्त्याने जाताना आपण वाहन व्यवस्थित चालवत असतो. आपल्या वाहनामध्ये आपल्याला काही भीती नसते. आपल्या खिशामध्ये पास स्वतःचा पासही असतो, स्वतःचं RTO लायसनही असतं, गाडीचे कागदपत्र पण असतात. पण बरेच कुणीतरी RTO येतो आणि आपला हात दाखवतो. हात दाखवल्यानंतर आपण थोडं दचकतो. तो दचकतो पण तो आपण माहिती असतं आपल्याला की आपल्याकडे सगळं आहे, पण त्याने हात का दाखवला आपल्याला, आपलं काही चुकलं आहे का. तर तो तुम्हाला बाजूला बोलवतो आणि कागदपत्र तपासतो. हे कागदपत्र तपासण्याचं काम जे RTO करतो तेच काम हा शनी करतो. शनी हा कुंडलीतला RTOच आहे असं आमचं मत आहे. आणखीन उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. शाळेमध्ये 30-40 वर्ग असतात, वर्ग चालू असतात, शिक्षक शिकवत असतात, विद्यार्थी ऐकत असतात, शांतपणे असं चालू असतं. आणि हेडमास्तर त्या शाळेचा राऊंड घेत असतो. हेडमास्तर शाळेत राऊंड घेता घेता एखाद्या वर्गात येतो आणि बरेच मग शिक्षक दचकतो, विद्यार्थीसुद्धा दचकतात, उभे राहतात आणि त्या हेडमास्टरला नमस्कार करतात. हेडमास्टर फक्त त्यांच्याकडे पाहतो, त्याला काही बोलत नाही, काही नाही. पण तो एवढंच पाहतो की वर्ग व्यवस्थित चालू आहे का नाही, शिक्षक बरोबर शिकवतात का नाही, मुलांचा अभ्यासाकडे लक्ष आहे का नाही, ते जे मुलं बसले आहेत त्याच्यामध्ये शिस्त आहे का नाही, या गोष्टी पाहण्याचं काम त्या हेडमास्टरचं असतं. असा हा हेडमास्टर आहे आमच्या नवग्रहामधला. त्याला घाबरण्याचं काही कारणच नाही आहे. तो तुम्हाला कधीच त्रास देणार नाही आहे. पण आपण उगीच घाबरतो, आपण त्याच्या मागे लागतो, आपल्याला असं वाटतं की आपल्याला हा त्रास देऊन जाणार आहे. शनीचं एक महत्त्वाचं काम असं आहे की कर्मस्थानात शनी चांगला असेल समजा, तर हे लोक अत्यंत उत्तम प्रशासक असतात, फार चांगले काम करणारे लोक असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रशासनाचा अनुभव जो असतो तो त्याला वर येणार असतो. शनीच्या 2 राशी मानल्या गेल्या आहेत, मकर रास आणि कुंभ रास. मकर राशीतला जो शनी असेल ते लोक थोडेसे व्यावहारी असतात आणि कुंभ राशीतले शनी असतात ते लोक बुद्धिमान असतात. शनीचं आणखीन वैशिष्ट्य असं आहे की शनी लांबवतो म्हणतात. शनी लांबवतो असं की शिक्षणातसुद्धा उशीर करतो काही काही वेळेला. शनीचं वैशिष्ट्यच आहे की तो ज्या स्थानाकडे पाहतो, ज्या स्थानातून भ्रमण करतो, त्या स्थानातून थोडंसं नुकसान करून जातो. तो जरा आळशी ग्रह आहे. शनी चंद्र युती कुंडली पंचम स्थानामध्ये आली ते मुलं आळशी होतात, त्याचा अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे, चंद्राला ग्रासून टाकणारा शनी आहे. त्यामुळे साधारणतः त्या मुलांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये उशीरही होऊ शकतो. शनी उशिरे करतो, विवाहाला उशीर करतो, बागवती उशिरा करतो, प्रत्येक गोष्टीत अडचण निर्माण करतो. पण शनी तुम्हाला अंतर कल्याण करून जातो असं शास्त्र आहे. शनी हा त्रास देणारा ग्रह म्हणून मानला जातो आहे. ज्यांच्या अष्टम स्थानामध्ये शनी असतो, कुंभ राशीमध्ये, स्वतः राशीमध्ये, तूळ राशीमध्ये, ही मंडळी आयुष्य अत्यंत उपभोगतात. दीर्घायुष्य या लोकांना लागतं. अटल बिहारी वाजपेयी, लता मंगेशकर, दिलीप कुमार, हे जे लोक आहेत हे 90च्या पुढे सगळे लोक आहेत. 90, 95, 94च्या मध्ये त्यांच्या अष्टम स्थानामध्ये शनी आहे. त्या लोकांना लोकप्रियता मिळाली आहे, दीर्घायुष्य मिळालं आहे. आजसुद्धा ते लोक आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत. हा जो दीर्घायुष्य येणारा ग्रह आहे हा शनी आहे.
तुम्ही शनीला घाबरण्याचं काही कारणच नाही आहे. पण शनीच्या साडेस्थितीबद्दल उगीच तर आपण घाबरतो. मित्रांनो, माझ्याकडे बऱ्याच लोक येतात. माझ्या या व्यवसायामध्ये इतर जातीचे पण लोक येतात. पारशी लोक येतात, ख्रिश्चन लोक येतात, शीख लोक येतात. आणि शीख, पारशी लोक, पंजाबी लोक जे मला विचारतात, हे साडेसाती क्या होती आहे, तर मला खूप बरं वाटतं. या लोकांना साडेसाती माहीत नसते. मी त्या लोकांना सांगतो, बाबांनो बरं आहे, तुम्हाला साडेसाती माहीत नाही, बरं आहे, तुम्ही अज्ञानातच राहा. साडेसातीबद्दल आम्ही लोकच घाबरतो. मग साडेसाती ही माणसाला एक शिस्त देणारी गती मानली गेलेली आहे. तर मित्रांनो, शनी उच्च राशीचा असेल, तूर राशीला तो उच्च होता, तर या लोकांना काहीच कमी पडत नाही. खूप लोकप्रियता मिळते आहे. हे शनिवारी लोक असतात, हे अत्यंत उच्च पदावर जाऊ शकतं. आमच्या बऱ्याच कुंडल्यामध्ये शनी हा लोकांना चांगल्या मार्गाला सापडतो. शनीबद्दलची भीती काढून टाकणं हा आपलं महत्त्वाचं काम आहे. मी लोकांना सांगतो की शनीला घाबरू नका, शनीला घाबरायचं काही कारण नाही. शनीची आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची अशी आहे की बऱ्याच मोठमोठ्या कलावंतांच्या नेत्यांच्या कुंडलीमध्ये हा शनी, जे राष्ट्राध्यक्ष मोठमोठे नेते होऊन गेले आहेत, त्या नेत्यांच्या कुंडलीमध्ये शनी आग्रह त्या लोकांना उच्च पोटावर घेऊन गेलेला. शनीने कोणाला खाली आणलेलं नाही आहे. शनी स्वतः हळूहळू वर जाणार आहे. हे लोक हळूहळू वर जातात. या लोकांना शनीला खोटं आवडत नाही. हे लोक प्रामाणिक असतात. जीवनामध्ये अत्यंत शुद्धतेने आणि प्रामाणिकपणाने जगणार आहेत. शनीकडे आणखी एक काम दिलेलं आहे, तो वैराग्याचा कारक आहे. वैराग्य म्हणजे माणसाला जे एक प्रकारचं अध्यात्म, उपासना आणि वैराग्य या तिन्ही गोष्टी असतात, त्या वैराग्याचा भाव हा शनीकडे दिलेला आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये व्यवस्थानामध्ये शनी वगैरे, भाग्यस्थानात शनी चांगला असतो, हे लोक अत्यंत अध्यात्मामध्ये असतात, तत्त्वज्ञ असतात, विचारवंत असतात. या लोकांना जगाचं पुढे काय घडणार याची काळजी असते. विवेकानंदासारखे जे लोक असतात, त्यांच्या कुटुंबामध्ये शनी हा पॉवरफुल असतो. पुढे काय घडणार आहे असं. मित्रांनो, शनी हा ग्रह हा तुम्हाला बुद्धिमत्ता देणारा ग्रह आहे, प्रशासन देणारा ग्रह आहे, हा तुमच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करणारा ग्रह आहे. तो कधीच कोणाचं कल्याण करणार नाही. आपण उगीच शनीला घाबरतो. शनीची भीती आपण काढून टाकली पाहिजे. एवढा एकच मुद्दा मी या ठिकाणी सांगणार आहे आणि संपवणार आहे.